नमस्कार, मी अनिरुद्ध पाटील. आमची मिल्के चलो असोसिएशन ही संस्था जळगाव जिल्ह्यातील अंमळे तालुक्यात काम करते, ज्याला साने गुरुजींची अंमळनेर अशी सुद्धा एक ओळख आहे. आज आपण बघितलं तर 6 ते 14 या वयोगटातील साधारण 95% विद्यार्थ्यांची शाळेत नावनोंदणी करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. पण यातील बहुतांश विद्यार्थी हे परीक्षार्थी म्हणून घडताना दिसतात. त्यांना विचार करण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यातील जिज्ञासा, कुतूहल, विचार करण्याचे कौशल्य हळूहळू कमी होत जाते आणि आपण अशी पिढी घडवत आहोत जिला समाजातील प्रश्न दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न देखील फार कमी प्रमाणात होताना दिसतो. यासाठी मिल्के चलोने काम करण्याचे ठरवले आणि शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सुरू झाली प्रयत्नांची मांदियाळी. हे लक्ष्य साधण्यासाठी विज्ञान विषयाचा माध्यम म्हणून आम्ही वापर केला. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये हाताने काहीतरी बनवून कृती करून शिकण्याचा कल जास्त दिसतो. त्यामुळे कृतीयुक्त शिक्षण पद्धत आमच्या सगळ्या उपक्रमांचा आत्मा आहे. यासाठी विज्ञानाच्या संकल्पनेवर आधारित सोपे प्रयोग मुलांना आम्ही करून दाखवतो, त्यांच्याकडून करून घेतो आणि मग त्यावर आधारित विचार प्रक्रियेला आम्ही चालना देतो. यासाठी ज्ञान रचनावादाचा वापर करण्याला प्राधान्य दिले जाते. मिल्के चलो ही केवळ एक संस्था नाही, तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळून एक सजग, जागृत समाज निर्माण होईल या विश्वासातून सुरू झालेली एक चळवळ आहे. प्रयोगासाठी वापरले जाणारे साहित्य हे सहज उपलब्ध होईल असेच आम्ही निवडतो, ज्यामुळे मुलं हेच प्रयोग घरी देखील करून बघतात. या प्रक्रियेतून मुलांमध्ये निरीक्षण कौशल्य, प्रश्न कौशल्य तसेच त्यांची उत्तरे शोधण्याची विचार प्रक्रिया देखील वाढताना दिसते. फक्त पेन्सिल या एका वस्तूवर आमच्या मुलांनी वेगवेगळे 35 प्रश्न विचारले. आमची प्रश्नांगण पेटी आता मुलांच्या प्रश्नांनी भरताना दिसते आहे. फक्त पिंपळाचे पान घेऊन आमची मुलं 17 ते 18 निरीक्षणं नोंदवतात. अशाच प्रकारचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी आम्ही विविध पद्धतींचा वापर करून सतत मूल्यमापन करत असतो. तसेच कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि वैज्ञानिक कौशल्य आमच्यातही रुजवण्यासाठी आम्ही क्षमता विकासावर नेहमी काम करतो.